तिकडे जाते, तिकडे रूम्स आहेत. मोबाईल पडला तर पंचायत होईल. इकडे गहू लावले तर काय आपल्याला वसईला पण बघायला मिळते गावामध्ये राजवाडी नवापूर डहाणूला गेलं तरी बघायला पण मिळते. पण इकडचा नजारा थोडा वेगळा आहे, इकडचं क्लायमेट वेगळं आहे, थोडंसं ओपन प्लॉट वेगळं आहे. आणि पक्षी इकडे लिहिलं पण आहे तरंगिणी फार्म. मला जायचा रस्ता तरंगी फार्मकडे थांबलेत. ते आपलं फार्म आहे. तलाव त्याने केलं आहे कॅनलचं पाणी घेऊन वाढी करायला, आणि ती केळ्याची शेती लावली आहे त्याने तिकडे. तिकडनं असं जायला रस्ता आहे शॉर्टकट, आणि ते दिसते ना तिकडे आम्ही थांबले, स्टे केलं आहे नदीच्या बाजूला गावात क्लायमेटमध्ये मस्त चांगलं. तिकडनं पायऱ्या तर केल्यात पाणी वाणी भरायला. इकडे समोर छोटंसं मंदिर पण आहे शंकराचं, आता बनवतील, थोडंसं डेव्हलप अजून झालं नाही, हे बनवतील. कॅनल पहिल्यांदा बघतो एवढ्या जवळून मी तर. काहीच लोकांनी बघितले असतील, मी तेवढं जवळून पहिल्यांदा बघतोय. हे घरी आईला व्हिडिओ दाखवण्यासाठी बनवत असतो मी ॲक्च्युली. आई कुठे फिरत तर नाही, तर व्हिडिओ बघूनच खुश होईल तो बरं आहे. ठीक आहे. आता आमचं तरंगिणी फार्म आहे ना, तिकडे आलं, तिच्या बाजूलाही नदी आहे. आणि तिकडनं जाऊन मी शूटिंग काढायला ते इकडे ते पण आहे त्याच्यात, तो आता दिसत नाही ते कुठे गेले पीठमध्ये. इकडे बसायची सोय आहे, हे इकडे बसू शकतात, बाकडा आहे मस्त. एक एक बिअर घेऊन चिल्ड चिकन भुजिंग बे पार्टी करू शकतात इकडे. त्याला म्हणतात एकदम निसर्गिक वातावरणात. ते बांबू लावले, बांबूस.